नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एक महत्त्वाचा विषय समोर घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय असा आहे की पदवीनंतर काय. आणि फक्त पदवीनंतरच नाही तर सोबत असं आहे की बँक, इन्शुरन्स किंवा इतर कुठल्याही क्षेत्राची तयारी करत असताना ती तयारी केव्हापासून, कशी, कुठे आणि केव्हापासून केली पाहिजे. तर या दोन्ही गोष्टीला आज आपण घेऊन आलेलो आहोत. बघा, बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की दोन पार्ट असतात. ज्यावेळेस आता माझ्याकडे भरपूर साऱ्या इन्क्वायरीज, आता सध्या बरेच मुलं ऑप्शन शोधत असतात, तर भरपूर साऱ्या इन्क्वायरी सध्या येत आहे. पण इन्क्वायरी येत असताना बरेच विद्यार्थी आत्ता आपल्याकडं ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी आता सध्या नेमकंच BA, BCom, BSc असे ग्रॅज्युएशन त्यांचे कंप्लीट झालेले असतात. म्हणजे थोडक्यात याला मी नॉन टेक्निकल म्हणतो. आता जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू इच्छितो की कोणता पार्ट हा टेक्निकलमध्ये येतो आणि कोणता नॉन टेक्निकलमध्ये, आणि त्याचा आपल्याला नेमका बेनिफिट काय. ओके, तर याच्यामध्ये काय होतं बघा, जर समजा आपण बघितलं समजा जर आपण पाहिलं की BA असेल, BCom असेल, त्यानंतर BSc मॅथमॅटिक्स असेल किंवा BSc कम्प्युटर असेल किंवा अदर डिग्र्या असतील. त्यानंतर दुसरा पार्ट मी इथं तुम्हाला सांगतो, BCA असेल, म्हणजे हा क्राऊड आपल्याकडे खूप सारा आहे. त्यानंतर BSc ॲग्रीवाला एक क्राऊड आपल्याकडे आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगवाला म्हणजे BE वाला एक क्राऊड आहे. आता हा झाला नॉन टेक्निकल, हा झाला टेक्निकल पार्ट. मग आता बरेच विद्यार्थी काय व्हायला लागलं की आपल्याकडे येत असताना ते विद्यार्थी सर लगेच आले की सर आम्ही XYZ कॉलेजला MCOMसाठी ॲडमिशन टाकणार आहे, XYZ कॉलेजला आम्हाला MBA करायचं आहे आणि मग आम्ही ते पण करणार, हे पण करणार. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामीण भागातून आलेला आहात किंवा शहरातले देखील आपण आहात, असं आलं तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे, ती म्हणजे जर तुमची डिग्री झालेली आहे, तुम्ही आता रिसेंटली IAS IPSचा देखील रिझल्ट लागलेला आहे UPSCचा, मोस्ट ऑफ द स्टुडंट हे ग्रॅज्युएटेड आहे. फक्त कसे आहेत? ग्रॅज्युएटेड. मग तुम्हाला PG कशासाठी पाहिजे? त्याचा तुम्ही खरंच विचार केला का की PG झाल्यावर आपल्याला अशी एखादी पर्टिक्युलर नोकरी लागणार आहे? समजा की तुम्ही BComवरती एखाद्या ठिकाणी प्रायव्हेटला जॉब केला आणि तुम्हाला 10,000 पगार आहे तिथं, आणि MCom झालं की लगेच तो 30,000 होणार आहे, याचा तुम्हाला असा मॉनिटरी बेनिफिट आहे? किंवा असं आहे का की डिग्री झाल्यानंतर, BCom झाल्यानंतर तुम्ही कोणतीच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकत नाही, मग ती तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस भरती असेल, आपल्या IBPSच्या सगळ्या एक्झाम्स असतील, बँक, इन्शुरन्स, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, यामध्ये असा पार्ट आहे का की तुम्ही डिग्री झाल्यावर देऊ शकत नाही म्हणून PG तुम्हाला कंपल्सरी करायची आहे? मग जर तुम्ही हा विचार केला तर आपल्याला याच्यातून कुठलाच बेनिफिट होणार नाही. मग बरेच जण म्हणतात सर मी नॉमिनल कॉलेजला टाकतो. मग ते कॉलेज तसं असावं की एक तर तिथं फीस तुमची एकदम मिनिमम असायला पाहिजे, 5-10 हजाराच्या आतमध्ये पर इयर. दुसरी गोष्ट, त्यांनी मध्येच तुम्हाला 10 वेळा बोलवायला नाही पाहिजे, नाहीतर काय होतं दर 8 दिवसाला काहीतरी असतंच. जर तुम्ही ऑफिशियली जर तुम्ही MComला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला युनिट टेस्ट द्याव्या लागतात, असाइनमेंट द्याव्या लागतात. युनिट टेस्ट नंतर लगेच तुमच्या सेमिस्टर येतात, पुन्हा दुसरं गॅदरिंग असते, पुन्हा काहीतरी नॅक कमिट्या कॉलेजला येत असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, प्रत्येक वेळेस कॉलेजला बोलवलं जातं. मग आपली परिस्थिती कशी होती, धोबिका कुट्टांना घरकांना घाटका अशी परिस्थिती होऊन जाते. मग नेमका हा अभ्यास करो तर आपण इकडचं मिस होतं, तिकडं फीस भरलेली असते, तिकडं कॉलेज करावं तर तिकडं सुद्धा आपल्याला फेल करणार आहे. मग अशा केसमध्ये माझं स्पष्ट मत असं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्त गुणांचा, म्हणजे गुण जे काही आपल्यामध्ये आहे ते बाहेर काढून आपण कुठलं तरी एक टार्गेट ठेवलं पाहिजे. जर तुम्हाला PG नंतर खरंच बेनिफिट होणार असेल, जसं की मी सांगितलं इकडे टेक्निकल लिहिलेलं आहे. आता BCAचं कसं असतं, BCAवर प्लेसमेंट झाल्याने तुम्ही MCA केलं तर मे बी तुम्हाला कुठेतरी नोकरी लागू शकते, त्यातून तुम्हाला काहीतरी 10-15 हजार का होत नाही पगार स्टार्ट होईल. तुम्ही जर समजा BSc ॲग्री केलं, MSc केलं तर तुम्हाला तिथं पुढे तर काहीतरी स्कोप राहील.
तुम्ही जर BE केलं, ME केल्यानंतर तुम्हाला काहीतरी स्कोप राहील. म्हणजे स्कोप म्हणजे थोडाफार पगारामध्ये देखील वाढ होते. जर BEवर 10,000ची नोकरी असेल तर ME केली तर 15,000ची लागेल, थोडीफार वाढून लागेल. पण त्याही ठिकाणी तुमच्याकडे त्या पद्धतीचं टेक्निकल स्किल असेल तर त्या PGचा फायदा आहे. नाही तर उगाच तुम्ही कुठल्या तरी कॉलेजला MCAला ॲडमिशन घेतलं, तिथं रेग्युलर बॅच होत नाही, तिथं कधी क्लास होत नाही, तुम्हाला कुठला तिथला कोर्स माहिती नाही, तुम्ही कुठला कोर्स केला नाही, तर त्या डिग्रीचं देखील व्हॅल्युएशन 0 आहे. कारण खाजगी क्षेत्रामध्ये तुमच्या नॉलेजला म्हणजे तुमच्या डिग्रीलाच फक्त मार्क्स नसतात, तर तुमच्या नॉलेजकडे बघितलं जातं. म्हणून नॉन टेक्निकल, टेक्निकल, HR, त्यानंतर अजून कॅम्पस रिक्रुटमेंटचे जे ॲप्टिट्यूड टेस्ट असते, अशा वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला तिथं द्याव्या लागतात, जेणेकरून सगळ्या अँगलने तुम्हाला कंपनी चेक करत असते. म्हणून माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ते विद्यार्थ्यांचं इनडायरेक्टली बऱ्याच वेळेस त्यांनी काय पॅरलल चाललेलं असतात. चला आता टाईम काढूपणा म्हणतो आपण याला, टाईमपास थोडक्यात, की आपली आता डिग्री झाली, आपल्याला अजून 2 वर्ष काढायचे. मग 2 वर्षानंतर काय परत तुम्ही आहे त्या जैसे ते त्या कंडिशनला राहणार. म्हणजे तुमची PG होणार पण हातात जॉब राहणार नाही. म्हणून मला असं वैयक्तिक वाटतं की ज्या विद्यार्थ्यांची आता सध्या डिग्री झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी एक स्पेसिफिक टार्गेट ठरवून, टार्गेट याच्यासाठी म्हणतो की बरेच विद्यार्थी जसं शेजारी करायला लागला म्हणून आपण तयारी करायला लागलो, नारायणराव लागले नोकरीला म्हणून गणपतरावनीच तयारी सुरू केली. पण तयारी सुरू ठीक आहे, तुम्ही तेवढं जरी तुमच्याकडे कारण असेल तरी पण तयारी ही नारायणराव सारखी झाली पाहिजे आपली. म्हणजे ते नोकरीला लागले म्हणजे त्याने डेफिनेटली खूप सारी मेहनत घेतली असणारे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. आताच मी मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता, परीक्षेवर बोलू काही, आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केलं होतं आणि आमचं चर्चाही झाली होती की त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की त्याला MBAला ॲडमिशन घ्यायचं होतं. त्याला 95% मार्क्स देखील होते MBA CETमध्ये. मग मी त्याला सांगितलं की एवढे पैसे खर्च करून तू MBA करण्यापेक्षा तू एक काम कर की 2 वर्ष MBA लागणार आहे, हे 2 वर्षाचा तुझा खर्च आणि तो टाईम जर तू इकडं चांगला स्पेंड केला तर मला वाटतं तुला नक्कीच चांगली नोकरी लागेल. योगेश इंगळे त्याचं नाव आहे. आपण परीक्षेवर बोलू काही पार्ट 1 भाग 1मध्ये त्याचं अपडेट पण केलेलं आहे. तुम्ही ते लिंकवरती जाऊ पण शकता, डिस्क्रिप्शनमध्ये पण ती लिंक असेल, आपल्या चॅनलवरती पण आहे. मग मला तेच सांगायचं की तुम्ही जर ठरवलं, आता त्याचं बघा 23ला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं, 24ला त्याचं फर्स्ट इयर झालं असतं, जून 24ला, 25 जूनला त्याचं MBA कंप्लीट झालं असतं. पण आज अशी कंडिशन आहे त्या मुलाकडे 6 गव्हर्नमेंट जॉब आहेत. म्हणजे त्याने 6 पैकी कोणता जॉब करायचा आहे त्याच्याकडे त्याने ठरवायचं आहे. लोकांना नोकऱ्या नाही पण याला ठरवायचं आहे की आता कोणती नोकरी करू. मग हे कशामुळे शक्य झालं तर त्याने डिसाईड केलं आपल्याला MBA वगैरे करायचं नाही, आपल्याला फक्त अभ्यास 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 करायचा. आणि 2 वर्षाच्या आत म्हणजे 1.5 वर्षामध्ये त्याने जवळपास 6 रिझल्ट काढले. मग मला तुम्हालाही तेच सांगायचं आहे की जर तुम्ही 1-2 वर्ष पुन्हा पोस्टपोन करणार असाल आपल्या आयुष्यातले, तर ते पोस्टपोन न करता किंवा असं एखादं कॉलेज असेल जिथं फक्त आपल्याला परीक्षेलाच जायचं काम आहे, अशा कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी चालेल. पण रेग्युलरच्या भानगडीत न पडता तुम्ही काहीतरी एक डिसिजन घ्यायला पाहिजे. मग ते सरळ सेवा असेल, MPSC असेल, मी म्हणत नाही बँकिंगच करा म्हणून, पण कुठलं तरी एक तुम्ही ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आता तुम्ही तयारी केव्हापासून करायला पाहिजे. आता हा झाला पदवीवाल्यांचा भाग की पदवीवाल्यांनी, माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठेही ॲडमिशन न घेता, जे नॉन टेक्निकल आहे त्यांनी तर स्पेशली, टेक्निकल जे असतील त्यांच्याकडे खूप स्किल असेल तर त्यांनी PGला ॲडमिशन घ्यावं. पण त्यांच्याकडे स्किलच नसतील, त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये काही शिकले नाही व्यवस्थित, तर अशा मुलांनी देखील कॉम्पिटेटिव्हसाठी प्रॉपरली जर तुम्ही टार्गेट करून अभ्यास केला तर ज्या क्लेरिकल असेल, ऑफिसरच्या ज्या पोस्ट असतात, भले मग त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो, ह्या हार्डली 2 वर्षाच्या आत तुम्ही कसाही रिझल्ट देऊ शकता. फक्त तुमच्या मनामध्ये डिस्टर्बन्स काहीच नसावा, तुमच्या अभ्यासामध्ये डिस्टर्बन्स काहीच नसावा, तुमचं फक्त डेली अभ्यास अभ्यास आणि अभ्यास त्यामध्ये असायला पाहिजे. तर तुम्हाला 2 वर्षात यश नक्की म्हणजे नक्की येणार. बरेच मुलं का आता स्टार्टिंग करतात पण मध्येच लगेच 2 महिने 4 महिने झाले की लगेच लय अवघड चाललं किंवा माझं त्रासच व्हायला, जेवायलाच व्यवस्थित नाही, मग मी आता मला दुसरं काहीतरी जॉब लागला पार्ट टाईम, म्हणजे असे भरपूर कारणं सांगून स्किप करतात. मग तुम्ही जर त्या स्किप करणाऱ्यांमध्ये असाल तर PG केलेलं बरं, मग त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण आपण जर मेहनती असाल तर डेफिनेटली 1-2 वर्षामध्ये बँकिंगचा रिझल्ट तुमचा भेटणार आहे. कारण वर्षभरामध्ये 30+ वेगवेगळ्या एक्झाम्स ह्या बँक इन्शुरन्सच्या होत असतात.
मग ह्या एक्झाममध्ये फेल झालं तर आपण तेवढी जी उणीव आहे ती 2-4 महिन्यामध्ये भरून, म्हणजे एखादा सब्जेक्ट अवघड गेला, करंट अफेअर अवघड गेला, तुम्हाला इंग्लिश अवघड गेला, तर तो सब्जेक्ट तुम्ही इम्प्रूव्ह करून इमिडिएट त्याच्यामध्ये पुढच्या परीक्षेमध्ये लगेच आपण चेक करू शकतो. आणि ह्या परीक्षांचे रिझल्ट 15-15 दिवसात किंवा महिन्याभराच्या आत येत असतात. त्यामुळे आपली ग्रोथ, आपण किती अभ्यास केला आहे हे आपल्याला लगेच कळतं. त्यानंतर बरेच विद्यार्थी विचारतात तयारी कधीपासून केली पाहिजे. तर मला वाटतं की कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी ही डिग्रीच्या सेकंड इयरपासून केली पाहिजे. फर्स्ट इयरला आपल्यासाठी कॉलेज, फॅकल्टी, विषय सगळ्याच गोष्टी नवीन असतात. मग फर्स्ट इयर तुमचं एकदा का प्रॉपरली झालं तर तुम्हाला रुटीन तुमचं लागलेलं असतं. मग सेकंड इयरमध्ये कॉलेज तुमचं असतं 4-5 तास, 6 तास जास्तीत जास्त. त्यातही तुमचे बरेच कॉलेजेस रेग्युलर होत नाही. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता की उरलेला जो वेळ आहे कॉलेजचा अभ्यास तुम्ही कॉलेजमध्ये करू शकता. उरलेल्या वेळामध्ये जर तुम्ही कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास केला तर सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये आपला जवळपास 50, 60, 70% जो भाग आहे तो कवर झालेला असतो, जो की परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. उरलेला 30-40% नोकरी लागण्यासाठी उरलेला जो 30-40% भाग राहतो तो तुम्ही डिग्री झाल्यावर वर्ष, 1.5 वर्षामध्ये किंवा वर्षामध्ये जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, कवर करू शकता. फक्त माझं एकच सांगणं राहील, जे विद्यार्थी सेकंड इयरला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणार आहे त्या विद्यार्थ्यांनी मध्ये स्किप करू नये. नाही तर काय होतं बऱ्याच केसेसमध्ये की मुलं स्टार्ट करतात फॉर्ममध्ये आणि 2-4 महिने झाले की परत कॉलेज रेग्युलर, कॉलेजचे गॅदरिंग रेग्युलर, बाकी कॉलेजचे प्रोग्राम रेग्युलर आणि इकडचं सगळं विसरून जातात. मग ते वर्षभर इकडे येत पण नाही, वर्षभर बघत पण नाही. मग अशा विद्यार्थ्यांचा पण प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. डेडिकेटेडली तुम्ही सेकंड इयरपासून अभ्यास करा. बाकीच्या कॉलेजच्या टाईममध्ये कॉलेज करा, परीक्षा आला तर अभ्यासही करा. पण जेव्हा केव्हा तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तेव्हा तुम्ही आपली जी कॉम्पिटिटिव्हची जी तयारी आपण स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल किंवा सरळ सेवा असेल, तर ह्या परीक्षांची तयारीसाठी आपण पूर्ण वेळ फोकस्ड राहिलं पाहिजे. जर तुम्ही उर्वरित वेळ जर पूर्ण दिला तर बघा तुम्ही 10वीपर्यंतचे 10 वर्ष, 12वीचे 2 वर्ष, 10-2 12, डिग्रीचे 3 वर्ष, 12 आणि 3 15 आणि लहानपणचे 6 वर्ष. म्हणजे 10वीला पहिलीला डायरेक्ट जन्माला जात नाही आपण, म्हणजे ते 6 वर्ष, म्हणजे 15 आणि 6 21-22व्या वर्षी तुम्हाला नोकरी लागू शकते. उगाच म्हातारपणापर्यंत शिकत राहायचं. BCom झाला, आता MCom झाला, आता DTL झाला, आता काहीतरी करतो, म्हणजे याच्यामध्ये वेळ न घालवता कधी ना कधी आपल्याला नोकरीसाठी तयार व्हायचं आहे. म्हणून पदवीच्या सेकंड इयरपासून आपण स्टार्ट करावं, एवढंच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, जे म्हणत असतील की PG केल्यावर फायदा होतो तर त्यांनी मला एखादा त्याच्यातला बेनिफिट सांगावा की पदवी केल्यावर तुम्ही ह्या परीक्षा देऊ शकता एक्स्ट्रा. 100त एखादी एक्झाम अशी असू शकते की जी PGवर असेल, पण आपल्याकडे इथे 99 एक्झाम पडलेल्या असताना आपण त्या एका एक्झामसाठी 2 वर्ष कशाला वायाला घालायचे. त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये PGचा काही फायदा नाही. मग तुम्ही जर PhD करून, नेट सेट करून जर तुमची कुठं कॉलेजची लागण्याची तयारी असेल तर त्या केसमध्ये एक तुम्हाला बेनिफिट, पण त्यातही खूप सारी आता तुम्हाला महागाई वाढलेली माहिती आहे. प्रॅक्टिकली किंवा आता व्हिडिओमध्ये बोलणं ते पॉसिबल नाही, पण प्रॅक्टिकली जर विचार केला तर त्याचाही तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून BCom झाल्यानंतर फुल मनाने तयारी करून आपल्याला 1 वर्षात कुठली ना कुठली परीक्षा पास व्हायची आहे, या असं टार्गेट ठेवून आपण जर कॉम्पिटिटिव्हची तयारी केली तर मला वाटतं कुठल्याही PGला ॲडमिशन घ्यायची गरज नाही. ह्या व्हिडिओमधून एवढंच मला सांगायचं होतं. दुसरी गोष्ट, तयारी कुठं करायला पाहिजे, तर तुमच्या घराजवळ जर तुम्हाला व्यवस्था भेटत असेल तर इकडं तिकडे जाण्याची गरज नाही, कारण मेहनत तुम्ही घेणार आहात. मार्गदर्शन तुम्हाला जर प्रॉपर भेटलं, तुमच्याकडे मटेरियल चांगलं असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कुठल्याही नव्या शहरात आता बऱ्याच मुलांचं फॅड असते, एक ट्रेंड असतो, चला पुण्याला, चला मुंबईला, चला नागपूरला, चला नांदेडला. कुठंच काही नाही आहे. तुम्ही जर केलं तर तुम्हाला इथंच नोकरी भेटेल. फक्त तुम्ही डिसाईड करा की आपण फुल टाईम देणार आहे, कारण इथं तुम्ही जर राहिले तर तुम्हाला 2 बेनिफिट होतात. एक तर घरचं जेवण भेटतं, टाईम तुम्ही प्रॉपरली युटिलाइज करू शकता, कुठलाही त्रास होत नाही घरचं जेवण असल्यामुळं, फुल टाईम तुम्हाला देता येतो, खर्च वाचतो. कारण बऱ्याच केसमध्ये काय होतं, 2-4 महिने आपण इकडं तिकडं जातो, मग खर्च व्हायला लागले, घरचे म्हणतात ये वापस, तू तिकडं असंही काही करत नाही, कारण त्यांच्या नजरेसमोर नसता तुम्ही.
मग त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या शहरात फॅसिलिटी उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.